हाय हॅलो, मी नम्रता. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत शेवयांची खीर. त्यासाठी लागणारे साहित्य: साखर, बदाम, मनुके, काजू, विलायची पूड, शेवया, तूप. आणि त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि आपण दूध गरम करून घेतलं आहे. त्यासाठी आपण एक टोप ठेवूया तापवण्यासाठी. त्यात आपल्याला तूप ॲड करून घ्यायचं आहे. तूप तापल्यानंतर आपल्याला हलकंसं तूप तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काजू फ्राय करून घ्यायचेत तुपामध्ये. तर तुम्ही पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे ते. त्यात आपण बदामसुद्धा ॲड करायचे. आपण कट करून घेतलेत बदाम, तर ते पण आपल्याला त्यात हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत. आणि व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्या शेवया ॲड करायच्या. ते तुम्ही पाहू शकता हलकासा कलर चेंज झाला आहे. तर आता तीच प्रोसेस आपल्याला करायची. तुपामध्ये शेवया व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. ते शेवया व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात आपल्याला आपण जे दूध गरम करून ठेवलं होतं बाजूला, ते दूध त्यात आपल्याला ॲड करून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदा मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात साखर ॲड करायची आहे. ती साखर आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता. कमी जास्त, काहींना गोड आवडतं, जास्त गोड कमी गोड यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर आता आपण त्यात मनुके ॲड करून घेऊया. मनुके ॲड केल्यानंतर त्यात आपल्याला आपण विलायचीची पूड करून घेतली होती, ती पूड पण आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. आणि अगदी 5 मिनिटात झटपट होणारी शेवयांची खीर, अगदी सोप्या पद्धतीने, दूध थोडंही न फुटता बनणारी अगदी 5 मिनिटात. तर कशी वाटली तुम्हाला शेवयांची खीर? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.